10 तारखेला ही फार मोठी सभा रामटेकमध्ये होते। मी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील ती जागा बघून आलो, किती लोक त्या ठिकाणी जमणार आहेत, तिथे काय केलं पाहिजे हे सगळं बघून आलेलो आहोत। 10 तारखेला ती फार मोठी सभा रामटेकमध्ये होते। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अन्य नेते असतील, गडकरी साहेब असतील। तर मला असं वाटतं की सभा फार मोठी होईल आणि ऐतिहासिक होईल। जैसे कि आपने बोला कि रामटेक की सीट कांग्रेस को पहले ही पता थी कि फॉर्म रिजेक्ट हो जाएगा, उसी तर्ज पे अमरावती में भी नवनीत राणा का केस नया प्रविष्ट है, उन्हें भी भाजपा की तरफ। नहीं, पहला ये मराठी खत्म करके बाद में हिंदी में आते हैं। हाँ, तो तुमचा सांगा ना काय प्रश्न होता। किरण सावंत यांनी माघार घेतलेली आहे, काय सांगाल? परंतु दावा अजूनही मात्र काय एक पहिली गोष्ट अशी आहे की काल ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री 9 वाजता ती भूमिका घेतलेली होती। परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी VC वरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो, त्यांच्याशी संवाद साधला। 4 तारखेला म्हणजे उद्याच 11 वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत। त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागते या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता। पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपच्या तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत। त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे, शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे। सगळ्याच म्हणजे आता तरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेचं तुम्ही विचारलं आणि सावंतसाहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत, दीपक सावंतसाहेब माजी मंत्री, तर ताई देखील मुंबईमध्ये आहेत, कोकणातल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे। त्याच्यामुळं दुमत असण्याचं काही कारण नाही आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी संवेदनशील आणि भावनाप्रधान असते तोच त्या मतदारसंघाचा विकास करू शकत असतो, जो काफर असतो, कठोर असतो तो करू शकत नाही। आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे। त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याची काही कारण नाही। आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे। आजही दावा आमचा आहे, पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसं एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा घेतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेनं दावा का केला आहे याला देखील लॉजिक आहे आणि प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे। मी कुठं भाजपनं दावा केला, राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी अजिबात नाराज नाही, परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर एक त्याच्यातनं जो मेसेज जातो तो त्यांच्यापर्यंत असा गेला की या जागेमुळं आपले नेते जे आहेत, मुख्यमंत्री जे आहेत त्यांना नाहक त्रास होतोय आणि त्या भावनेतनं त्यांनी तो निर्णय घेतलेला होता। त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता आणि कुटुंब म्हणून जर सांगायचं झालं तर त्यांच्यापेक्षा वयानं जरी मी लहान असलो तरी पॉलिटिकल निर्णय हे आम्ही कुटुंब म्हणून एकत्र बसून घेतो।